बद्दल दिले आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पावसाबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आल्या। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। या 12 जिल्ह्यांमध्ये उद्यापासून पाऊस बंद होणार आहे। 10 दिवसांसाठी पावसाचा खंड असल्याचं या 12 जिल्ह्यांसाठी सांगण्यात आलं आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आता या 12 जिल्ह्यांमध्ये पाऊस उद्यापासून बंद होण्याच्या मार्गावर आहे। आता पुढील 10 दिवसांसाठी आता हवामान खात्याने जाहीर केले की उद्यापासून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस त्या ठिकाणी विश्रांती घेणार आहे। मोठ्या पावसाचा तडाखा पूर्ण महाराष्ट्राला आता आठवडाभर त्या ठिकाणी बसल्याचं तुम्हाला पण पाहायला मिळालंय, ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जोरदार त्या ठिकाणी नुकसान केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्या ठिकाणी शेतकऱ्यांना एक चिंता आता लागली होती की पाऊस नेमका आता कोणत्या तारखेला बंद होणार आहे, हा पाऊस नेमकं विश्रांती नेमकं कधी घेणार आहे। त्या संदर्भात आता भारतीय हवामान खात्याने तारीख सुद्धा या ठिकाणी जाहीर केल्या। आता याच महिन्यातील पुढील 10 दिवसांचं वेळापत्रक आता हवामान खात्याकडून पावसाचं जाहीर केलंय। याची नवीन अपडेट आता तुम्हाला या ठिकाणी आता पाहायला मिळणार आहे। भारतीय हवामान खात्याने आता पाऊस कधी बंद होणार आहे आणि बंद झाल्यानंतर पाऊस त्या ठिकाणी कधी चालू होणार आहे, म्हणजेच आता कोणत्या तारखेपासून इथून पुढे पाऊस विश्रांती घेणार आहे आणि त्यानंतर आता सांगितलंय की विश्रांती घेतल्यानंतर पाऊस परत एकदा कधी सुरू होणार आहे। पुढील 10 दिवसांसाठी कशा स्वरूपाचं वातावरण पावसाचं राहणार आहे, तुमच्या शेती पिकासाठी कसं वातावरण असणार आहे, डिटेल वेळापत्रक या ठिकाणी आता आलेलं आहे। भारतीय हवामान खात्याने पुढील 10 दिवसांच्या पावसाबद्दल एक आनंदाची बातमी शेतकरी वर्गासाठी दिल्या, त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय। आता शेतकऱ्यांच्या सर्व चिंता या ठिकाणी दूर झाल्या आहेत, कारण की शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना या ठिकाणी देण्यात आल्या। आता उद्यापासून कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पाऊस बंद होणार आहे। जर तुम्हाला पाऊस बंद व्हावा असं वाटत असेल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या गावामध्ये नेमकं उद्यापासून कोणत्या गावामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये पाऊस बंद होणार आहे तुम्ही नक्की बघायचं आहे। आता बघा, हवामान खात्याकडून महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी तुम्हाला दिल्या आहेत, ज्यामुळे पुढील येणाऱ्या पावसात तुमचं आता इथून पुढे कधीही नुकसान होणार नाही, तुमचं पीक देखील चांगलं येणार आहे। मग आता या पुढील त्या ठिकाणी 10 दिवसांसाठी कोणत्या तारखा त्या ठिकाणी विश्रांती पाऊस घेणार आहे, कोणत्या तारखेपर्यंत पाऊस असाच राहणार आहे। बघा, वेगवेगळ्या जिल्ह्यांची ठिकाणी या ठिकाणी 12 जिल्ह्यांमध्ये पाऊस बंद होणार असल्याचं उद्यापासून सांगण्यात आलंय। तर उलट आता बघा 2 टप्पे पावसाचे पडलेत, 12 जिल्ह्यांमध्ये पाऊस बंद होणार आहे। या उलट 10 जिल्ह्यांमध्ये पुढील आठवडाभर पाऊस राहणार आहे। त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस किती तारखेला बंद होणार आहे, उद्यापासून कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पाऊस बंद होणार आहे का असंच राहणार आहे, याची नवीन अपडेट, नवीन वेळापत्रक या ठिकाणी आलंय, तुम्ही लगेच पाहायचं आहे। आता पाऊस विश्रांती घेतल्यानंतर कोणत्या तारखेला परत एकदा सुरू होणार आहे, याचं वेळापत्रक कशा पद्धतीने असणार आहे याची डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। कारण ज्या तारखेला पाऊस विश्रांती घेणार आहे त्या वेळेला तुम्ही शेतीची पटपट कामे या ठिकाणी आता करून घ्यायची आहेत। तुमच्यासाठी हवामान खात्याने महत्त्वाचे अपडेट दिले आहे। सध्याला महाराष्ट्रातील बहुतांश वातावरण त्या ठिकाणी बिकट झाले। काही ठिकाणी इतका मोठा पाऊस पडलाय की नद्यांना पूर आलंय, नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहिलेत, बांध भरलेत, शेती पिकांचं खूप नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं। जर तुम्ही आता विचार करत असाल असा की त्या ठिकाणी पाऊस कधी बंद होणार, तर तुम्हाला त्या ठिकाणी उद्यापासून या 12 जिल्ह्यांमध्ये पाऊस बंद होणार असं सांगितलंय। जर आपण विचार केला नांदेड जिल्ह्याचा आणि बीड जिल्ह्याचा, या 2 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याचं आता मागील आठवड्यामध्ये पाहायला मिळालंय। मग आता त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पिकांचं, जनावरांचं जे काय तुमचं नुकसान झालंय त्याचं पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी दिले आहेत। कृषी अधिकाऱ्यांना या ठिकाणी आदेश दिले आहेत। यामध्ये कोकण असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, मध्य महाराष्ट्र असेल, जोरदार पाऊस, वादळी वारे या मागच्या आठवड्यामध्ये झालंय। त्यातच आता आनंदाची बातमी आहे की आता सगळ्यात महत्त्वाचं उद्यापासून 12 जिल्ह्यांमध्ये पाऊस बंद होणार आहे। ते 12 जिल्हे कोणते आहेत तुम्ही हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण पाऊस बंद झाल्याशिवाय तुम्हाला शेती पिकाची कामे करता येणार नाहीत। त्यामुळे कोणते 12 जिल्हे आहेत पहा। आता बघा, तुम्हाला माहित आहे मागल्या आठवड्यापासून त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं मोकाट त्या ठिकाणी नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं। पिके अनेक जणांची उद्ध्वस्त झाली, शेतातील माती खरडून गेली, अनेक ठिकाणी पाणी साचल्याने पिकामध्ये रोग वाढण्याची भीती या ठिकाणी वाढल्याचं पाहायला मिळालं। आता सध्याला परिस्थिती शेतकऱ्यांना एकच लागल्या की चिंता लागली होती की पाऊस मेघराजा हा कधी थांबणार। तोंडाशी आलेलं पीक शेतकऱ्यांचं वाया गेलेलं आहे, तर काही ठिकाणी स्टोरेज केलेलं शेतीमाल जे आहे
ते सुद्धा पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे। नांदेडसारख्या ठिकाणी म्हशी गाई वाहून गेल्याचं सुद्धा यावेळी मिळालं। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलं असणार, मोबाईलमध्ये सुद्धा पाहिलेलं असणार। मग आता शेतकऱ्यांना चिंता लागली होती की पाऊस कधी बंद होणार। त्यातच आत्ताच 5 मिनिटापूर्वी आनंदाची बातमी आली, 12 जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे। तुमचा जिल्हा नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये येतोय आता या ठिकाणी आता आपण पाहूया। तुमच्या जिल्ह्यानुसार, तुमच्या गावानुसार, तुमच्या तालुक्यानुसार, इथे कुठेही तुम्ही राहत असाल तर त्या दिवशी तुम्हाला कोणत्या गावानुसार, कोणत्या तालुक्यानुसार पाऊस उद्यापासून कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हा पाऊस त्या ठिकाणी बंद होणार आहे। पुढील 10 दिवस पाऊस कशा स्वरूपाचा असणार आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पडणार आहे, याची सविस्तर अपडेट या ठिकाणी पाहूया। कोणत्या तारखेपासून तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये आता या ठिकाणी समजणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या 12 जिल्ह्यामध्ये पाऊस त्या ठिकाणी बंद होणार आहे। त्यामुळे 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नक्की बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं शेती पिकांचं नुकसान आता झालंय त्याने अजिबात कोणी सुद्धा घाबरून जायचं नाही, कारण त्या ठिकाणी सर्वच्या सर्व 100% नुकसान भरपाई देण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांना तशा प्रकारे पंचनामे करण्याचे आदेश तातडीने दिल्याचं आजच या ठिकाणी पाहायला मिळालंय। त्यामुळे शेतकऱ्यांची जनावर असतील किंवा कोणत्याही त्या ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालं असेल, जसं की सोयाबीन, कापूस, कोणतीही पिकं असतील तर ते नुकसान झाले तर ती सरसकट पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी दिल्याने शेतकऱ्यांसाठी थोडंफार आनंदाची बातमी या ठिकाणी म्हणावं लागेल। दुसरी आनंदाची बातमी आल्या की 12 जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी या तारखेपर्यंत पाऊस बंद होण्याच्या मार्गावर या ठिकाणी आता पाहायला मिळतंय। आता बघा 10 जिल्ह्यामध्ये पुढील आठवडाभर पाऊस राहणार आहे आणि 12 जिल्ह्यामध्ये मात्र पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे। आता तुम्ही म्हणाल की असं वेगळं चित्र का निर्माण झालंय, तर या ठिकाणी तुम्हाला आठवतंय का बघा, सुरुवातच त्या ठिकाणी मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाला, तुम्हाला आठवतंय का बघा। तर याचाच परिणाम तुम्हाला सप्टेंबर महिन्याच्या या तारखेपासून, म्हणजेच आता तुम्हाला पुढे तारीख सांगणार आहे, पाऊस बंद होणार आहे। चुकीच्या पद्धतीने सुरुवात झाली होती, मे महिन्यामध्ये कधीच पाऊस पडला नव्हता, तेवढा पाऊस त्या ठिकाणी यावर्षी पडला। त्यामुळे आता चुकीच्या मार्गाने पावसाची सुरुवात झाल्याने 2 टप्पे पडलेत। 10 जिल्ह्यामध्ये पाऊस आता इथून पुढे आठवडाभर मुसळधार त्या ठिकाणी आठवडाभर असणार आहे, तर उरलेल्या 12 जिल्ह्यामध्ये मात्र पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे। याची तारीख सुद्धा जाहीर केल्या, उद्यापासून या 12 जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये पाऊस बंद होणार आहे। आता या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये पाहूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये इथून पुढे आता मुसळधार पाऊस पडणार आहे। त्यानंतर पाहूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे, कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तारखा सांगणार आहे 10 जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाची परिस्थिती या ठिकाणी इथून पुढे राहणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक बघा। आता बघा या ठिकाणी आता हवामान खात्याने आता या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगण्यात आले की पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो रायगड जिल्हा, इथून पुढे आठवडाभर या ठिकाणी पाऊस अशाच पद्धतीने राहणार असल्याची बातमी येते। त्या ठिकाणी शक्यता वर्तवण्या आणि रायगड जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर आठवडाभर त्या ठिकाणी खूप सारं नुकसान झाल्याचं पाहायला मिळाले। शेतकरी चिंता करू लागले होते की पाऊस या ठिकाणी आता वाढणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलंय, परंतु पुढील आठवडाभर पाऊस अशाच प्रकारे राहणार आहे असं सांगितलंय। तुम्हाला पुढे त्या ठिकाणी पाऊस बंद होणारे जिल्हे सांगण्यात आलेत, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। आता ही चिंताजनक बातमी या ठिकाणी समोर आल्या बघा। आता या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, या ठिकाणी पुढील आठवडाभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर सिंधुदुर्ग हा समुद्र सपाटीपासून जवळच असलेला जिल्हा, यामध्ये वादळी वाऱ्याचा मोठा तडका बसण्याची पुढील आठवड्यामध्ये दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। तसेच पुढील आठवडाभर या जिल्ह्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा पाऊस या ठिकाणी बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय रत्नागिरी जिल्हा। आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा शेती पिकांचं खूप सारं नुकसान झालंय। जनावर असतील, पाळीव प्राणी असतील तर यांना मोठा त्रास आठवडाभर झालं सहन करावा लागला होता। जनावरं पाण्यामध्ये वाहून गेल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं। त्यामुळे तुम्हाला सुद्धा पुढील आठवडाभर पाऊस अशाच प्रकारे या ठिकाणी पडणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। मग आता तुम्हाला या ठिकाणी वाटत असेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे बघा। आता बघा पुढील आठवडाभर तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस आहे, कोणत्या तारखेला पाऊस बंद होणार आहे। हवामान खात्याकडून 12 जिल्ह्यांची यादी समोर आल्या, जिथे पाऊस आता या तारखेपासून बंद होण्याच्या मार्गावर आहे। तारीख नेमकं कोणती आहे आता, कारण उद्यापासून मात्र 12 जिल्हे जिथे आहेत तर ते पाऊस बंद होण्याच्या मार्गावर सांगितलंय। 12 जिल्हे लगेच तुम्हाला पाऊस बंद होणार आहे आता ते सांगणार आहे, परंतु पुढील आठवडाभर 10 जिल्ह्यामध्ये पाऊस या ठिकाणी अशा प्रकारे सुरू राहणार आहे। ते जिल्हे आपण या ठिकाणी पाहत आहोत। तुमचा जिल्हा कशा स्वरूपाचा असणार आहे
पुढील 15 ते 10 दिवसांसाठी कशा स्वरूपाचं वातावरण तुमच्या तालुक्याला जिल्ह्याला असणार आहे ते आपण पाहूया। कोणती तारीख दिल्या ते आपण पाहूया। आता बघा, सातारा सांगली या 2 जिल्ह्यामध्ये पुढील आठवडाभर पाऊस अशाच प्रकारे पडणार असल्याची मोठी अपडेट समोर आल्या। त्यानंतर पुढचे 2 जिल्हे सांगितलेत, पुणे कोल्हापूर या 2 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस या ठिकाणी अशा स्वरूपाचा पडणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। आता आपण टप्प्याटप्प्याने पाहूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे ते जिल्हे बघा। या ठिकाणी सांगण्यात आले, बघा लातूर जिल्हा आहे, या ठिकाणी पाऊस बंद होण्याच्या मार्गावर अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलाय। नांदेड जिल्हा, बीड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, धुळे, यवतमाळ आता या जिल्ह्यामध्ये पाऊस या ठिकाणी बंद होण्याच्या मार्गावर आहे। म्हणजे यावरून असा अंदाज या ठिकाणी दिसतोय, म्हणजे या ठिकाणी काही भाग बदलत पुढील आता बघा येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये हळूहळू टप्प्याटप्प्याने पाऊस कमी झाल्याचं तुम्हाला पाहायला मिळू शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांची एकच इच्छा आहे की लवकर पाऊस त्या ठिकाणी बंद व्हावा आणि नक्कीच तुम्हाला आता पाऊस या ठिकाणी बंद झाल्याचा पाहायला मिळू शकतो। तुम्हाला या पावसाच्या अंदाजावर जर तुम्हाला शेती पिकांची कामे करायची असेल तर तुम्ही पावसाचा नवीन अंदाज घ्या, कारण अंदाज असतो 3-4 जणांकडून नवीन अंदाज घ्या, मगच मोठी कामे करा। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।